नमस्कार, मी डॉक्टर ईशा सादर करते मी रचलेल्या रचनांचं अभिवाचन. आज मी तुम्हाला OPDमध्ये एक खरा घडलेला इरिटेटिंग तरीही मजेशीर प्रसंग सांगणार आहे. एकदा क्लिनिकमध्ये एक बाई पेशंट म्हणून अर्थात केबिनमध्ये आली. तिच्या हातात फाईल्सचा मोठा गठ्ठा होता. तो तिने माझ्यासमोर ठेवला म्हणजे आदळलाच आणि तोंड वेंगाडून बसली आणि वैतागलेल्या सुरात ऑर्डर सोडत मला म्हणाली, पा जरा. जणू काही माझ्यामुळेच हिला एवढे सारे आजार झाले होते की काय. पण मी संयम राखत चेहऱ्यावरचं हसू तसंच ठेवत तिला विचारलं, हां बोला काय होतंय ताई. बाई तोंड वेंगाडून, आता काय सांगू, तुम्ही फाईल पहा ना. हो मी बघतेच आहे फाईल, पण तुमच्या तक्रारी काय आहेत. बाई कपाळावर हात ठेवत, अरे काय सांगू तुम्हाला, इतका त्रास होतोय ना मला. तुम्ही फाईल पहा ना. हो मी बघतेच आहे फाईल, पण त्रास तुम्हाला होतोय ना. काय झाले आहे सांगा बघू नीट. चला वर झोपा, पोट चेक करून घेते. बाई आता एक्झामिनेशन टेबलवर झोपत, फार दुखते बया, आयो देवा, उफ ओ करत वर झोपली एकदाची. मग मी तिला पोट चेक करत, कुठे दुखतंय ताई तुम्हाला. उफ काय सांगू तुम्हाला डॉक्टर, खूप दुखतंय, लय त्रास होतोय, तुम्ही फाईल पहा ना. एका शब्दाने ती कुठे दुखते, काय तक्रार आहे, काहीही सांगायला तयार नव्हती. बरं, त्या फाईलमध्ये जनरल रक्त, हिमोग्लोबिन अशा तपासण्या होत्या. मग त्यावरून कसा निष्कर्ष काढणार मी की काय झालं यांना. पेशंटने नीट सांगायला तर पाहिजे, पण नाहीच. नुसतं फार त्रास होतोय, तुम्ही फाईल पहा, हेच तुणतुणं चालू तिचं. आता मात्र माझ्या संयमाची खरी परीक्षा सुरू झाली होती. तिला एक्झामिनेशन टेबलवरून खाली घेत मी म्हटलं, मावशी तुम्हाला ट्रीटमेंट द्यायची का तुमच्या फायलला. फायल पा काय लावले तुणतुणं मगापासून. तुम्ही कशाला आलात मग. फाईललाच पाठवून द्यायचं ना. उगाच वेळ घेताय माझा. बाहेर इतके पेशंट वेडे म्हणून वेटिंग करताय का. काय झाले तुम्हाला एका शब्दाने मला समजलं नाही. पुढच्या वेळी फाईलला बोलायला शिकवा आणि मग या. त्यावर पुन्हा ती बाई, आहो डॉक्टर दमाने घ्या जरा, कशाला चिडताय एवढे, फाईल पहा ना. शेवटी तिला हात जोडले आणि असिस्टंटला मी बोलले, असिस्टंट यांची फाईल बोलायला शिकेपर्यंत प्लीज नेक्स्ट पेशंट पाठवा.